जी. ए. कुलकर्णी यांच्या डोह काळीमा या कथासंग्रहातून चंद्रावळ नावाची कथा. बसवण्णाच्या देवळात अंथरल्याप्रमाणे पसरलेले ऊन सरपटत बाहेर आले व दगडी कासव असलेल्या उंबऱ्यावर खाली उतरले. 10 वाजले तरी सण्णा अद्याप भिंतीला टेकून विमनस्पणे बसला होता. त्याच्या भोवती मेलेल्या पाऊसकिड्यांप्रमाणे विड्यांची थोटके पसरली होती. काल सकाळी गौरी मेली ही त्याची जाणीव काही केल्या बधीर होईना. गौरीचे नाव निघताच त्याचे मन संतापाने जळत होते. शर्मेने आकसत होते. पण या साऱ्या चिंध्यांच्या डिगाखाली खोल तळाशी तीक्ष्ण सुरीप्रमाणे रेघोट्या उडणारे भाबडे दुःखही होते. गाभाऱ्यात पणती लावावी त्याप्रमाणे टोप पदराचे झगझगीत नवे लुगडे नेसून ती त्याच्या आयुष्यात आली होती. तिच्या काळ्या बांधेसुद्ध घोटीव शरीरामुळे त्याच्या दृष्टीला नवा गर्व चढला होता. पण हे सारे थोडे दिवसच टिकले. सण्याला त्या साऱ्या प्रकाराची आठवण देखील नको होती. पण काल सकाळी 2 तास तडफडून गौरी मेली आणि त्यामुळे पुन्हा सारे लखकन जिवंत झाल्यासारखे झाले व सण्णाचे दुःख पुन्हा फुसकारू लागले. आता 10 वाजले होते व बाजूच्या ओवरीत गावठी शाळा भरणार होती. त्याने रुमालाच्या सोग्याने सारी थोटके गटारात लोटली व तो उठला. पण समोरूनच त्याचा भाऊ गंजुडा बाबू तेथे बसण्याकरिता येत होता. आता प्रत्यक्ष भावालाच समोर पाहताच इतका वेळ दडपून ठेवलेला राग सण्णाच्या अंगभर पसरला व त्याने ओठ गच्च दाबून धरले. बाबू आला. अगदी अंग चोरून कोपऱ्यात बसला व गुडघे उंच करून त्याने त्यावर हनुवटी टेकली. सण्णाने त्याच्याकडे जळजळीत तिरस्काराने क्षणभर पाहिले. पण त्याला एखाद्या भिजलेल्या मांजराविषयी वाटावी अशी थोडी सहानुभूतीही वाटली. इतक्या दिवसांच्या मळकट डगळलेल्या सहवासानंतर सुद्धा त्याच्या मनात गंजुड्या बाबूविषयी आपुलकीची ओढ होती. लहानपणी बाबूला व्यायामाची फार आवड होती. देवळाच्या मागेच खिडकी एवढे दार असलेली तालीम होती. त्या गुहेसारख्या तालमीत बाबूच्या पिळदार दंडावरची थाप घुमू लागली की सण्णाचे मन शिपतरासारखे होत असे. कुंद ओल्या मातीचा वास असलेल्या अंधार धुरकट दिव्याप्रमाणे एखादी अळी खायला आल्याप्रमाणे जमत असे आणि बाबूने दंड ठोकले की त्याचा आवाज त्या ताणलेल्या अंधारावर नगाऱ्यावर थाप मारावी त्याप्रमाणे काळ काळ घुमून उठे. नंतर काय झाले कुणास ठाऊक. हा एक सांगतो, दुसरा निराळीत सांगतो. बाबूने तालीम सोडली. गळ्यातील ताईतही सण्णाच्या गळ्यात अडकवला. आता त्याच्या छातीचे खोके झाले होते आणि जटांसारखे गावरान वाढलेले केस सतत तांबारलेल्या डोळ्यांवर पडायचे. सतत गांजा ओढून डोळ्यांत भकासपणा फुटला होता व पिचलेल्या खरखरीत आवाजात त्याचा खोकला सुरू झाला की त्याची हाडे घुसळून निघत. केस गिधाडाच्या पंखाप्रमाणे वरखाली होत आणि सारा जीव डोळ्यांत गोळा होऊन बसे. सण्णाचे लग्न होऊन गौरी आली खरी, पण ती सारी 6-7 महिने त्याच्याजवळ राहिली. सण्णाने तिला हौसेने चौकड्यांचे 1 जरीकाठी लुगडे आणि चांदीच्या वाक्या आणून दिल्या होत्या. तिला गोंजारण्याचे प्रयत्न केला होता, पण सटवीच्या मनाची पिसेच उलटी होती. तिने गंजुड्या बाबूत काय पाहिले कुणास ठाऊक. एक दिवस तिने आपले बोचके बांधले व ते कमरेवर आदळून ती सरळ बाबूच्या खोलीत जाऊन राहिली. सण्ण्या तर संतापाने तोंडात फेसाळला. त्याने हातात वाशाचा एक तुकडा घेतला व धावत बाबूच्या खोलीसमोर येऊन त्याने दारावर दणादणा 4 लाथा आणल्या. बेरडा, माझं घर जाळलंस, प्रत्यक्ष भावाला कापतोस. कसाबा, बाहेर ये.
तुझा मुर्दाच पाडतो. सारे अंग थरथरत तो ओरडला. शांतपणे दरवाजा उघडून बाबू त्याच्यासमोर उभा राहिला. तोच त्याला खोकल्याची उबळ आली. ती गेल्यावर त्याने केस मागे फेकले व मुठीच्या पाठीने ओठ पुसले. सण्या, का रे फुकट गुरगुरू, का शेपूट हापटतोस? तो म्हणाला. मी तुझ्या या म्हशीला बोलवायला आलो होतो होय. जा की घेऊन तिला, ती येणार असेल तर. त्याच्या मागेच खोलीत गौरी गाठोड्याला रेलून मिजाशीत बसली होती. तिने कडाकड बोटे मोडली व ती समोर नाचवली. याच्याकडे खालचा ओठ तिरस्काराने फोरकावत ती म्हणाली, खड्ड्यात घाल या जोकमाराला. तो शब्द ऐकताच सण्या डोळ्यासमोरच आकसला व वाशाचा तुकडा त्याच्या हातून गळून पडला. पुरुषाचा यापेक्षा जास्त अपमान काही स्त्रीला करता येत नाही. त्या शब्दाने आपल्यावर कोणी शेणखत ओतीत आहे, आपले सारे अंग आतून नासत आहे असे त्याला वाटले आणि खाली मान घालून तो बाहेर आला. बाबूने खोलीचा दरवाजा ओढून घेतला व तोही सण्याच्या मागे बाहेर आला. तेथे प्रेताप्रमाणे घुम्म उभारलेल्या सण्याच्या खांद्यावर त्याने हात ठेवला. सण्या, ऐक माझं. वय मी गंजुडा, पण तुझ्या डोक्यात डोळे आहेत घट्ट. या साऱ्या दीड दमडीच्या खोट्या चवल्या. हीच बया उद्या मला सोडून जाईल एखाद्या नाव्याबरोबर. नागिणीवर विश्वास टाकावा, पण यांच्यावर थू. सगळ्याच बेशरम निर्लज्ज चवचाल. सण्याने त्याचा हात झिडकारून टाकला व आपल्या कबूतरखान्याजवळ येऊन तो गोठून बसला. नंतर गौरी त्याला दररोज दिसत असे, पण तिला पाहताच दडपून ठेवलेली कळ जोराने उसणत असे. त्याचा जीव तगमगू लागे आणि त्याच्या रानवट भाबड्या मनाला तोंड खुपसायला सारे जग पुरत नसे. आपण ज्याच्यावर मायेचे वस्त्र टाकावे ते असे हिरावले जावे असे आपल्यात अशुभ काय आहे हे त्याला समजत नसे. एखाद्या बैलाच्या कपाळावर कुलक्षणी भोवरा असावा त्याप्रमाणे सारे त्याला हिडीस करत. गौरीविषयी महाफाजील घाणेरडे बोलत. गंजुळा बाबू मात्र शांतपणे कट्ट्यावर बसे. त्याच्या खोकल्याने कबुतरे दचकत व सण्णाच्या अंगाला शरमेने बोके पडत. ती गौरी कालच मेली आणि ते पोरसुद्धा. गंजुडा बाबू स्मशानात गेला नाही की त्याच्या डोळ्यात नकभर पाणी जमले नाही. तिच्याच गावाचे 2-4 जण आले. तिची सोन्याची एक पाटली त्यांनी खिशात घातली व त्या मोबदल्यात तिला आणि तिच्या पोराला एकदमच स्मशानात नेऊन टाकले. बाबूने खोली स्वच्छ धुतली. तिचे एक फाटके अनेक दंड घातलेले लुगडे होते ते त्याने बिकारणीला देऊन टाकले व संध्याकाळच्या जेवणासाठी चूल ओरबाडून जाळ केला. गौरीच्या आयुष्याने त्याच्या मनावर आठवणीचा एकही डाग पडला नाही. पण आता त्या असहाय किडलेल्या शरीराकडे पाहून सण्याला रागाबरोबर वाईटसुद्धा वाटले. गौरी होती तोपर्यंत त्याला निवांत 2 घास गिळायला तरी मिळत असत. रात्री उशिरा तो कधी कट्ट्यावर बसला की बोंबलत येऊन ती गावगन्ना एक करत असे हे खरे, पण त्याच्यासाठी अंथरूण तरी तयार असे. आता मात्र त्याचे आयुष्य हडप लागलेल्या कुत्र्याप्रमाणे अगदी वळचणी खालचे झाले होते. सन्या, आज तुझी पारवाळ नाही वाटत? बाबूने तेथूनच विचारले. तरीसुद्धा सण्या काही बोलला नाही.
त्याला कबुतरे सोडायची होती, पण आज तरी त्याला गंजुड्याशी एकही शब्द बोलायचा नव्हता. त्याला तो चेहरासुद्धा समोर नको होता. चुकून तो जर गौरीविषयी बोलला तर ते आज आपल्याला झेपायचे नाही असे त्याला वाटत होते. जरी त्याचे मन अद्याप गौरीभोवती धुमसत होते तरी एका दृष्टीने मात्र त्याला समाधान होते. बरेच दिवस ठसठसत असलेल्या गळूला तोंड फुटल्याप्रमाणे त्याला मोकळे वाटत होते. आता दररोज अपमानाचा चटका नको. त्याला वाटले संपले आता. डोळ्यांतून टचकन पाणी येईल असे कोणी राहिले नाही. अजून कित्येकदा बिरादार पाटलाच्या नागिणीप्रमाणे वाटणाऱ्या चंद्रावळीची आठवण होत असे, पण ती एखाद्या उग्रवासाच्या फुलाकडे दुरून पाहावे त्याप्रमाणे. गौरीनंतर मात्र सारे स्वच्छ झाले, सारे स्वच्छ. तेव्हा आता काय करावे या विचारात तो होता. तोच आडव्या गल्लीतून सैल बूट फटाक फटाक करीत 24 बोट बाळू तेथे आला. 24 बोट बाळू तेथे आला. त्याने आपल्या लांब कफनीसारख्या कोटाचे पंखे वर उचलले व त्या कड्यावर उकडवे बसत त्याने सण्यापुढे विडी करता हात केला. सण्याने त्याच्याकडे विडी फेकली व कबूतरखाना उघडला. खाना उघडताना जणू त्याने पिसे झाडल्याप्रमाणे खूपशी कबुतरे फडफडत त्या कुंदघाणीतून बाहेर उधळली व समोरच्या धुळीत ती दाणे टोचू लागताच त्यांच्या बोटांच्या आकृतींनी मऊ धूळ जाळ्यासारखी फाटकी दिसू लागली. कमानदार उर्मट छातीवर किरमिजी झाक असलेला हिरवट सब्जी नर जवळ येणाऱ्या कोणत्याही मादीसाठी शेपटीचा पंखा बिरकावून घुमू लागला. पण त्यावेळी त्याने काळ्या पांढऱ्या डागाच्या चिनी मादीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माणकासारख्या लाल डोळ्यांच्या एका जंगलीने आपली टोच त्याच्या सूर्याप्रमाणे खुपसली. तेव्हा तो नाद सोडून तो शांतपणे दाणे टिपू लागला. अजून खाण्यातच खुडकलेली 2-4 कबुतरे होती. नुसते बसून खायला सोकावलेला लक्या एखाद्या पुंड आळीसारखा तटाटला होता आणि त्याची शेपूट कातरलेली काळी लांडी मादी शेणाच्या गोळ्यासारखी दिसत होती. सन्नाने 2 गरगरीत शिव्या हसडल्या व त्यांना गचकन धरून बाहेर फेकून दिले. लक्या तर चटदिशी पडल्याचा बद्दड आवाज ऐकू आला. त्याने पंख फडफडवले व तो सुरक्षित गटारात उतरला. ती मादी मात्र देवळावर जाऊन बसली. साली आता संध्याकाळीच उतरणार मरायला सन्ना मोठ्याने म्हणाला आणि त्याने पुन्हा एकदा त्या घोळक्यावर नजर टाकली. खाऊन फुगलेली पुष्ट म्हाताऱ्या पुजाऱ्यासारखी वाटणारी, पण त्यात एकावर टोपेल मादीवर नजर जाताच त्याचा चेहरा अभिमानाने फुलला. 2 दिवसांपूर्वी त्याने तिला तासभर उडवले होते, पण आता तिचे पंख बांधले होते. त्याने हलकेच तिला उचलले आणि कौतुकाने तिच्या रेशमी लडीसारख्या मानेवरून हलकेच हात फिरवला. तिने उगाचच त्यावर टोच घासली. सन्नाने तिला हलकेच जमिनीवर सोडले व पंख फडफडवीत ती खाली आली. त्या साऱ्या कळपात ते जातिवंत पाखरू नाकातील चमकीप्रमाणे दिसत होते. चंद्रावळ म्हणजे हिरा आहे, हिरा. सन्ना वर गुडघे घेऊन शांतपणे विडी ओढत असलेल्या 24 बोट बाळूला म्हणाला. बाळूने झुरका घेताच मान हलवली. कशी कुठून आली देव जाणे बाळ. सन्नाला अद्यापि आश्चर्य वाटे ते नेमक्या त्याच गोष्टीचे. वरून एखादे नाणे धुळीत पडावे त्याप्रमाणे 1.5 महिन्यापूर्वी ती
टोपेल मादी रखरखीत तहानलेल्या उन्हात समोर उतरली. सन्नाचे डोळे पेंगुळल्यामुळे फाटक्या उशीतून बाहेर पडलेल्या कापसाच्या पुंजक्याप्रमाणे दिसत होते. साऱ्या पारवाळांना देवळावर हुसकून आपण अर्धा तास पडवीत आडवे व्हावे असे त्याला वाटले. त्याने फडफडवण्यासाठी आपला रुमाल उंचावला सुद्धा. तोच त्याचा हात मध्येच थांबला आणि डोळ्यांची झोप सोलून गेली. मुठीने राख टाकत असता एखादा जिवंत निखारा हाताला लागावा त्याप्रमाणे त्याच्या नेहमीच्या गोतावळ्याच्या बाजूला ही नवी टोपेल मादी पंख हलवत चोचीची उघडझाप करत होती. त्या उन्हाच्या रखरखाटात ते कबूतर उभून निघाल्यासारखे दिसत होते. सन्याने मुठभर जोंधळा हातात घेतला व हात उंच करून तो बोटातून दाणे सोडू लागला. त्याने एक शीळ सुद्धा घातली व पाक पाक ओठ हलवत तो ओरडू लागला, आव आव. त्याची स्वतःची खाऊ खराब ऐदी पाखरे दाण्यावर तुटून पडली, पण त्या नव्या कबुतराने एक पीस हलवले नाही. सन्या दबून वर्तुळाकार त्याच्याकडे सरकू लागला, पण त्याची चाहूल लागताच ते काळ्या ठिणगीप्रमाणे सरळ वर चढले व रावसाहेब देशपांड्यांच्या उंच घरावर जाऊन बसले. सन्याने आणखी 2-4 मुठी जोंधळा उधळला, पण 24 बोट वाळूची आता इकडे तगमग होऊ लागली होती. तो उठून मध्ये आला व त्याने पसाभर जोंधळा सडा घातल्याप्रमाणे समोर फेकला. त्याचा हात थरथरत होता व आवाजही बेडकासारखा फरफटत होता. वर पाहत तो सन्यापेक्षाही मोठ्याने ओरडू लागला, आव आव. सन्याने त्याच्याकडे चिडून पाहिले व रागारागाने त्याला कट्ट्याकडे ढकलले. तू बस तिथं. दोड्याने मारल्यासारखं तोंड करून याव याव म्हणे. मेलेली कोंबडी पकडता येत नाही आणि म्हणे याव याव. 24 बोटने जोंधळा खाली टाकला व अंग वळवत तो तेथेच उभा राहिला. सन्याने पाण्याचा तांब्या उचलला व खालच्या डबड्यात सावकाश स्वच्छ धार सोडली. पाण्याचा थरथरता आवाज होताच ते कबूतर छपरावर आले. तेथून विजेच्या खांबावर उतरले व बिचकत डबड्याच्या कडेवर ठरले. पण त्याच्या डोळ्यांत अजून बुजरेपणा होता. सन्ना किंचित वागताच ते गपकन 5 फूट उडाले. नंतर सन्नाने डाव्या हाताने तशीच संत धार ठेवली. त्या जळजळीत थंडगार धारेचा मोह त्या कबुतराला आवरला नाही. त्याचे पंख जास्तच कापू लागले. अखेर ते भांड्यावर स्थिरावले व अबोलीच्या कळीसारखी दिसणारी चोच त्याने पाण्यात घातली. तोच सन्नाने त्यावर गुपकन झडप घातली. त्याचे काळ्या रेशमासारखे पंख पसरले व सन्नाची बोटे अंगात रुतली. कबूतर हातात आल्यावर सन्नाने उडीच मारली व 24 बोट बाळू देखील बेहद्द खुश झाला. सांगितलं नाही सन्या, तिला दाणा नको पाणी पाहिजे म्हणून, तो समाधानाने म्हणाला. त्याने ताबडतोब एक दोरा आणला व त्या कबुतराचे पंख बांधून टाकले. सन्याने ते हातात घेतले त्यावेळी ते त्याच्या ओबडधोबड हातात बुडून गेले. त्याची छाती शुभ्र होती. पंख काळ्याशार रेशमी रंगाचे होते आणि पाठीमागे पांढऱ्या हस्तिदंती पिसांच्या शेपटीचा पंखा. डोळे तर काळ्या मोत्यांची टिंबे ठेवल्याप्रमाणे
नितळ व कोरी होते. सन्नाने बोट पुढे करताच त्याने गुलाबी नाजूक चोचीने त्यावर आघात केला, पण त्यातही तिच्या सावरीच्या कापसासारख्या शरीराची कोमलता होती. जणू कोणी प्रेमळ आग्रह केल्याप्रमाणे त्याच्या उजव्या पायात घुंगूर असलेली अंगठी होती. सन्नाने ती अंगठी काढली. 24 बोट बाळू आनंदाने फुरफुरत होता. त्याने आपल्या हातातली चांदीची अंगठी काढली व तिला घुंगूर अडकवून ती त्या कबुतराच्या पायात घातली. त्याला जमिनीवर सोडताच ताबडतोब सब्जी नर तिच्या भोवती घुसू लागला. अरे, मादी आहे ही, सन्ना म्हणाला. झक्क सजली की आता चंद्रावळ. एक डोळा मोडत 24 बोट म्हणाला. ही येते हिरली की घुंगूर वाजणार आणि देवळापुढे पुन्हा एकदा चंद्रावळ नाचणार. सन्ना नुसता हसला फेसाळलेल्या आनंदाने. पण चंद्रावळीला मात्र घशातील जाळ कमी झाल्यावर घरची आठवण झाली. अगदी करकरीत सांजेपर्यंत तिच्या दुबळ्या पंखांची वेडी फडफड होत होती. काही वेळा तर त्यांचे ओझे फरफडत ती 20-25 फूट तशीच जात होती. त्या डोळ्यांत आता विकलता होती. गोल नितळ दुःख होते, पण त्यानंतर त्या दुःखाची झळ कमी झाली व पंख फडफडवणारी आठवण विरून गेली. त्या मुठभर शरीरातील आठवणही तेवढीच, हुरहुरी तेवढीच. 2-4 दिवसांत मूकपणे ती इतरांबरोबर दाणे टिपू लागली आणि शेवटी तर तिच्याबरोबर सतत घुमणाऱ्या नाकावर अर्धा पाऊंड मांसाचा लाल तुरा मिरवणाऱ्या लाल डोळ्यांच्या भडंगाबरोबर त्याच कोनाड्यात रमू लागली. खाली उतरे त्यावेळी ती एखाद्या राणीसारखी वाटे. त्या घुंगरांच्या कणदार आवाजाने सन्नाच्या कबूतरखान्याला कुंकू चढले आणि आपल्या भुक्कड पारवळाकडे पाहताना त्याला दरवेळी वाटणाऱ्या शरमेवर आता धगधगीत अभिमानाची ज्योत उमलली. होय, चंद्रावळ म्हणजे सरदारी पारवाळ आहे. शेवटचा झुरका घेऊन थोटूक टाकत 24 बोट बाळू म्हणाला. गंजुड्या बाबूच्या जोडीला त्या कट्ट्यावर नेहमी पडून असलेला आणखी एक म्हणजे हा फताड्या. 6 बोटांच्या हातापायाचा 24 बोट बाळू. त्याच्या अंगात नेहमी तो कांबळ्यासारखा कापडाचा लांब कोट असे. त्या कोटाशिवाय त्याला अद्याप कुणी पाहिले नव्हते. त्याचे बूट फार सैल असल्यामुळे त्याच्या येण्याचा आवाज त्याच्या आधीच बराच वेळ पुढे येत असे. त्याचा चेहरा थोडा चिनी माणसासारखा होता आणि गळ्याभोवतीची शीर इतकी टचटचीत होती की त्यामुळे दुसऱ्या कुणाचे तरी मुंडके सुतळीने त्या गळ्याला बांधून ठेवले आहे की काय असे वाटे. 8व्या गल्लीत त्याचे एक जुने बसके घर होते. ते त्याने एका काळुंद्र्या वाकडा भांग काढून पानाने लाल झालेल्या दातांच्या कवड्या पचकन दाखवणाऱ्या एसवेला देऊन टाकले होते. त्याचे जेवणखाण सारे तेथेच. जेवण झाल्यावर गुडघे वरती घेऊन खुळ्या गिधाडासारखा येऊन बसला की त्याची जीभ सुरू होत असे आणि त्याचे तेच ते चराट ऐकणारा कंटाळेपर्यंत चालू असे. त्याच्याकडे केव्हाही जुन्या पत्त्यांचा जोड 6 आण्याला मिळे. जुगारामध्ये आपण कसे पैसे मिळवले आणि मोठमोठ्या निगरगट्ट दादांकडून कसे वसूल केले हे तो आपल्या फाटक्या आवाजात आवेशाने सांगू लागला की ऐकणाऱ्याला तोंड झाकेपर्यंत पुरे होत असे. एकदा बहिराम नावाच्या धिप्पाड पठाणाने त्याचे 10 रुपये बुडवायचे ठरवले. तेव्हा 4 बोटे रुंद सुरा हातात घेऊन 24 बोट बाळू त्याच्या मागे धावत होता. तो रात्री बक्कळ 1:30 वाजेपर्यंत. मध्यंतरी एका
पोलिसाने त्याला हटकले, पण 24 बोट काय फुसक्या शिपुर्ड्याला दाद देणार. त्याने त्याला हे दिला ढकलून गटारात. अखेर त्याने ऑर्गन तलावाजवळ बहिरामची मानगूट पकडली व सुरा अर्धा इंच त्याच्या मानेत खुपसला. बहिराम तर रक्त ओकू लागला. त्याने 10 रुपये दिले व 24 बोटचे पाय धरले असे तो सांगे. पण तो पुढं पुढं मी मागं मागं, तो पुढं पुढं मी मागं मागं असे तो सांगू लागला की त्याचे डोळे बशीसारखे होत व समोर ऐकणारा निर्लज्जपणे हसू लागे. वास्तविक 24 बोट बाळूला घाबरणारा पठाण अद्यापि जन्माला यायचा आहे, पण त्याचे हे पुढं पुढं मागं मागं साऱ्या गल्लीत विनोदाची आचरटपणाची सम होऊन बसले होते. सण्या ती बिरादार पाटलाची चंद्रावळ माहीत आहे. एकदम आठवल्याप्रमाणे 24 बोट सांगू लागला. ती खलास झाली. वय अगदी साफ खलास. तो अड्ड्यातला हणम्या सांगत होता मला मगाशी. खलास. मेली. चमकून सण्याने विचारले, केव्हा रे? मेली नाही. त्यामुळे जणू निराश झाल्याप्रमाणे बाळू म्हणाला, आहे अजून, आहे जिवंत, पण देवी येऊन चेहरा म्हणे चाळणीसारखा झालाय. त्या पाटलानं दुसरं खटलं आणलं आहे आता, पद्मा म्हणून. ती पद्मा म्हणे. सण्याचे लक्ष आता ओसरले होते. त्याला बाळूचा अत्यंत संताप आला. त्याच्या मडक्यावर कातडे घातल्यासारखा चेहऱ्यावर एक वहाण आणावी असे त्याला वाटले. ही चंद्रावळीची हकीकत कशाला ओकायला हवी होती त्याने. पण राग ओसरल्यावर त्याचे मन जास्तच विषण्ण झाले. त्या चेहऱ्याखेरीज चंद्रावळ म्हणजे चंद्रेचे प्रेतच. त्याच्या मनातील एका स्वच्छ कोनाड्यात असलेल्या प्रतिमेवर आता तेलकट मर चढल्यासारखा झाला. चाळणीला चंद्रेचे धुंद अफिमी डोळे असल्यासारखे दिसू लागले व त्याचे दुःख आता पुन्हा धुमसू लागले. काल गौरी गेली आणि आज चंद्रावळीची पाळी. चंद्रावळी मेलीच म्हणायची आता. नवरात्रात देवीवर घातलेली वस्त्रे उतरवावीत त्याप्रमाणे तिच्यावरून आता ते सौंदर्य उतरले होते. त्याने पुन्हा एकदा रागाने 24 बोट बाळूकडे पाहिले व हलकेच एक शिवी हासडली. बस सरे, बडबड तुझी. तोंड आहे की फाटकी वहाण आहे. तो चिडून खेकसला. 24 बोट बाळूने खांदे उडवले व तो गप्प बसला. बिरादार पाटलाची चंद्रावळ ही या कबुतराप्रमाणे त्याच्या आयुष्यात अशीच अचानक आली होती. देवळाच्या जत्रेनंतर सगळ्यांनी समोरच्या पटांगणात एक खेळ करायचे ठरवले. रथाच्या चाकांवर फळ्या टाकून एक स्टेजही तयार झाले. रात्री 10 नंतर काचा मारलेले धोतर नेसून सण्या आरडत ओरडत लाकडाभोवती बेगड गुंडाळलेली लालभडक गदा फिरवीत भीमाचे काम नाचू लागला. अगदी जवळच्या माणसाशी बोलत असताना सुद्धा तो इतक्या जोराने भीमाला शोभेलसे ओरडत असे की त्याच्या कपाळाच्या शिरा दोरखंडाप्रमाणे सुजत. पण त्याचे काम इतरांना बेहद्द पसंत होते. खेळात गंजुडा बाबू सोडून सगळ्यांनाच कामे मिळाली होती. तो मात्र डोक्यावरून गुडघ्यावर उपरणे गुंडाळून खोकत एका कोपऱ्यात भूताप्रमाणे पाहत बसे. त्याने कधीसुद्धा टाळी वाजवली नाही की गाण्याला ठेका धरला नाही. 24 बोट बाळू देखील नाटकात होता, पण त्याच्या मिशा लहान असल्यामुळे त्याला देवपाटीत सुद्धा जागा मिळाली नाही. पण कृष्णाचा निरोप सगळीकडे सांगण्यासाठी
एक गवळण हवी होती. ते काम त्याने करायचे ठरवले होते, पण त्या मिशा काढून टाकण्याची त्याची तयारी नव्हती. तेव्हा धोत्राचा सोगा डोक्यावरून घेऊन तो पुढे मिशांवर धरायचा अशी तडजोड झाली. पहिल्याच दिवशी धोत्रात पाय अडकून गवळण दाढ दिशी फळ्यावर आदळली व गवळणीच्या तोंडी नसलेली व न शोभणारी अशी अनेक वाक्ये उधळली गेली. ही गोष्ट सोडली तर सगळ्यांनी आपापली कामे अशी व्यवस्थित बसवली होती की मंडळीचा कौरव पांडव युद्ध खेळ अगदी मारू होणार असे सारी गल्ली म्हणू लागली. पण नंतर हे सारे बदलले, वाया गेले. देवळाचे एक पंच बेनवाडीकर इनामदार यांनी हळूच असा निरोप पाठविला की जर बिरादार पाटील आणि त्याची चंद्रावळ येत असेल तर आपण 100 रुपये द्यायला तयार आहोत. चंद्रावळीचे नाव ऐकताच फाडफाड तोंडात मारून घेऊन 24 बोट बाळू खालीच बसला. तिच्या नावावर त्यांनी उभारलेले स्टेज, गोळा केलेले कपडे, त्यांची कामे सारे काही एकदम पडतूस वाटू लागले. कारण बिरादार पाटलांच्या कंपनीतील चंद्रावळीचे नाव ऐकले की 8-10 मैलातले लोक जमा होत निरनिराळ्या जत्रांतून ती सोन्याच्या कमरपट्ट्याप्रमाणे चमकून जात असे. कमरेला लुगड्यात खोवलेला लांब हार काढून चंद्रावळ स्टेजवर आली की बायका तिच्या नावाने बोटे मोडत आणि पुरुष मिशांच्या टोकांना मिजाज देत लाल नखांच्या गोऱ्या पायांभोवती चाळ बांधून ती भिंगरीसारखी फिरू लागली की अगदी शेवटच्या रांगेतला बाप्या काड्याची पेटी हलवायला तयार नसे. तिचा एक विशेष गवळण नाच होता. त्यात ती डोक्यावर हात जुळवून नाचत असे आणि त्यावेळी मुरडताना दंडात रुतलेली चोळी आणि कमर यांच्यामधील गोऱ्या पान केवड्यासारख्या भागावर उन्मादक हालचाली दिसल्या की लोक धुंदीने बेहोश आंधळे होत. ही कोण कुठली कुणास ठाऊक, पण जेथे बिरादार पाटील तेथे त्याची चंद्रावळ. तिच्याशी एक शब्द बोलायची कुणाची छाती नव्हती. एखाद्या विशाल क्रूर सर्पाच्या फणीप्रमाणे पाटलाची छाया सतत तिच्यावर असे. झुंड मिशांचा हा विक्राळ दैत्यासारखा माणूस बूट घालून कृष्णाचे काम करत असे. त्याच्यासारखा भीम गेल्या 25 वर्षात जत्रेत नाचला नाही. त्याच्या सामानात नेहमी 2-4 बाटल्या तरी पातळ जाळासारखी गावठी दारू असे. वर्षातून 2-3 महिने फिरती झाली की चंद्रावळीसह तो आपल्या खेड्यात गडप होत असे. तो घरी नाहीसे पाहून एकदा पोलिसांनी त्याच्या घरावर संशयावरून जप्ती आणली आणि विचारपूस करण्यासाठी चंद्रावळीला ठाण्यावर नेले. बिरादार पाटील घरी आल्यावर त्याला सारी हकीकत समजली. त्याच्या डोळ्यांतील जाळ, त्याच्या हातातील फरशी कुऱ्हाडीवर चमकला. ताबडतोब मशाली घेतलेले 50 लोक तयार झाले. दुसरे दिवशी मलूल झालेली फाटक्या वस्त्रांतील चंद्रावळ बिरादार पाटलाच्या हातावरून घरी आली. त्या पोलीस इन्स्पेक्टरचे फडाच्या बोंडासारखे दिसणारे मुंडके भाल्यावर टोचून एका टेकडीवर मिरवत ठेवले होते. खरे खोटे कुणास ठाऊक, पण पोलिसांना त्या गावात एकही साक्षीदार मिळाला नाही. त्यामुळे चंद्रावळ जत्रा करीत त्या मार्गाने गेली की अनेक भाजलेली मने मागे तळमळत, अनेक जिवंत रक्तांना नंतर कशातच राम वाटेनासा होत असे आणि अखेर बिरादार पाटलांची कंपनी देवळातच उतरली. चांगल्या सणंगांचा ढीग पडला. त्यात रंगाने न्हाऊन निघालेली चंद्रावळ कबुतराच्या
पायाने नाचली व तिची पावले हळदीने रंगल्याप्रमाणे निबर रगेल मनावर उमटली आणि अर्धी अधिक रात्र जळून गेली. सण्याकडे गर्भगुडीचा दरवाजा लावण्याचे काम होते. तो आत गेला. चंद्रावळ त्याच जरीच्या लुगड्यात ट्रंकेला टेकून आडवी झाली होती व दमल्यामुळे तिचा डोळा लागला होता. तिच्या त्या सहज पसरलेल्या शरीरात नागिणीचे लवलवीत सौंदर्य होते आणि चोळीखालचा चाफेकडी भाग पदर ढळल्यामुळे उघडा होता. बाजूलाच तिची म्हातारी मोलकरीण पेंगत होती. सण्याची चाहूल लागताच चंद्रावळीने अंग ताणले व न हलताच ती सण्याला म्हणाली, अरे मला पानं पाहिजेत. मिळतील नव इथं कुठं? सण्या भानावर आला. ह्यो काय, इथंच कोपऱ्याला, द्या पैसे, मी आणतो की. छे रे, तू कशाला? जाईल की हे म्हातारडं. मोलकरणीकडे हनुवट वळवीत चंद्रावळ म्हणाली, नको बा, तिथं बायकांनी जाणं फार वाईट. छे, घाणेरड्या वाकड्या भांगाची वस्ती आहे तिथं. मग आम्ही कसल्या रे? खिदळत चंद्रावळ म्हणाली व तिने त्याला पैसे दिले व ती म्हातारी सुद्धा जागी होऊन शेळीप्रमाणे बेबे हसली. लवंग न लावलेली पानपट्टी हातात घेऊन सण्या आत आला. घ्या हे पान, तो अदबीने म्हणाला व ती म्हातारी पुन्हा हसली. चंद्रावळीने मात्र पान हातात घेत खाली मान घातली. तूच बघ पहिला मला अहो म्हणणारा. सुस्कारा सोडून ती म्हणाली. इतक्यात फरशीवर बुटांचा आवाज झाला व बिरादार पाटील आत आला. धोत्रावर कमरेभोवती गुंडाळलेला पितांबर तसाच होता व डोक्यावर समोरच्या बाजूला मण्यांचा मुकुट देखील अद्याप बांधलेला होता. त्याला पाहताच चंद्रावळ उठून बसली. पाटलाने ट्रंकेतून बाटली काढली व ती तशीच तोंडाला लावली. ती परत ठेवत तो गुरगुरला, हा सोकाजी कोण? मी त्याला पान सांगितलं होतं. चंद्रावळ म्हणाली. पान? चंद्रावळीला माझ्याखेरीज कोणी पान देत नाही. तो खे कसला? असल्याला घेऊन चालतात काय तुझे हे चौचाल धंदे? चंद्रावळ एकदम उसळली व तिचे ओठ जुळून सुरीसारखे बारीक व तीक्ष्ण झाले. पुन्हा अशी सापडलीस तर कान कापीन. गटारातून उचललं मी आणि माझ्या ताटात ओकतेस. बिरादार पाटील एकदम पुढे झाला व त्याने चंद्रावळीला कस दिशी लाथ मारली. त्याच्या बुटाचे अणकुचीदार चकचकीत टोक त्या धुंद गोऱ्या भागात रुतले आणि चंद्रावळ वेदनेने जखमी नागिनीप्रमाणे उलटली. आई ग, ती पुटपुटली. आणि तू रे हणगोबा, चल इथून, नाहीतर हाडं सैल करील. पाटील सण्यावर खेकसला. सण्या एकदम ताटल्यासारखा झाला व त्याने जवळचा तांब्या उचलला. तू जा रे जा. चंद्रावळ एकदम ओरडली व बिरादार पाटलाने पुन्हा एक लाथ हाणली. सण्याला झोप आली नाही. गोरीपान चंद्रावळ, हिरवे नाजूक पान आणि पाटलाचा काळ्या सापाच्या तोंडाचा बूट यातच त्याचे मन भरकटत होते. सकाळी गाड्या भरून बिरादार पाटलाची मंडळी निघून गेली. एका गाडीत कालचेच जरीचे लुगडे नेसून चंद्रावळ झोपली होती. सण्याला मागून तिची अंतर सालीसारखी पावले दिसली, हळदीने रंगवल्याप्रमाणे कबुतरासारखी. चंद्रावळ शांतपणे दाणी टिपत होती. तोच सण्याने लगबगीने तिला उचलले व
कपाटात ठेवली आणि घाईने कपाटाचा दरवाजा लावला, कारण समोरून पदमजी येत असलेला त्याला दिसला. पदमजीने एका काखेतला हिरवा पटका दुसऱ्या काखेत मारला व धोत्राचे टोक किंचित वर करून हातात घेत तो सन्यापुढे उभा राहिला. काय सन्या, तुझी मच्छर काय म्हणतात? तो किंचित कुत्सितपणे म्हणाला. लेका, कोंबड्या ठेव त्यापेक्षा. अमावस्येला कापता तरी येईल एखादी. तो आत फुटल्याप्रमाणे एकदम हसला व पाखरे दचकली. पद्मजी 24 बोट बाळूच्या शेजारी येऊन बसला. बाळूने आता स्वतःच्या विड्या काढल्या. त्यातील एक घेऊन पदमजीने उलटसुलट फुंकली व शिलगावली. काय रे बाळू, ही काय पारवळ आहेत की बोडक्या बाया रे? सन्या खाली मान घालून बसला. त्या रस्त्याने जाताना अशी एखादी पिचकारी टाकण्याची संधी पद्मजी कधी वाया दवडत नसे. कोणताही कबूतरखाना दिसला की तेथे त्याचे पाय रेंगाळायचे व ती पाखरे दाणे टिपतात त्याप्रमाणे मोठ्या खोबणीतील लहान करड्या डोळ्यांनी ती पाखरे टिपून तो मोठ्या ऐटीने लक्क्याप्रमाणे छाती काढून चालू लागायचा. त्याच्या या मिजाशीत थोडा अर्थ होताही. त्याच्या आयुष्यात एकच व्यसन होते, ते म्हणजे कबुतरांचे. आपले छोटे किराणी दुकान फुंकून त्याने कबुतरे घेतली होती आणि मोठ्या रुबाबाने हे व्यसनाचे पीस कुरवाळत पटका काखेत मारून तो गावभर बुडक्याने भटकत असे. अख्ख्या गावात त्याच्यासारखी जातिवंत कबुतरे नव्हती. कपाट उघडून पायात लाल लाल अंगठ्या घातलेली त्याची दौलत पाहिली की वाटे बस शौक असावा तर असा नवाबासारखा. त्या साऱ्यांचे पंख बांधलेले असत, पण दर शनिवार रविवार सारा संच वर उडाला म्हणजे त्यातील अगदी अर्धांड कोणबट पाखरूसुद्धा 6-7 तासात पंख स्थिरावत नसे. अनेक कबुतरे पंख झडून मेली. पिल्लावळीसाठी ठेवलेली अंडी फुटून गेली. पण कबुतरे विकून त्याने एक पै कधी आरामाची घेतली नाही. एकाला दुसऱ्याच्या खाण्यात घुमू दिले नाही. अनेकांनी आपली पारवळे बाजूला सोडून एखाद दुसऱ्याला बोलवण्याचा प्रयत्न केला, पण ती अवलादच अशी इरसाल की बका दुसऱ्याचा कुसुंबा खाऊन आराम उडून परत जायची. सन्याला तर पदमजी दिसला की नांगी लागल्यासारखे वाटे. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी उडी म्हणजे आपल्या खाण्यात असे एक गरते पाखरू असावे की पदमजींचे तोंड खेटराने मारल्यासारखे झाले पाहिजे. पण ज्या वेळी तो समोर दाणे चिवडत असलेल्या रानवांग्या सारख्या टरारलेल्या आकारहीन कबुतरांकडे पाहत असे, त्यावेळी तो हताश होत असे. आता मात्र त्याच्या मनात एक अंधुकसा निखारा फुलत होता. अगदी खोल आतल्या गाठीत 24 बोट बाळूजवळ देखील त्याने चकार शब्द काढला नव्हता. चंद्रावर थोडीशी हिरली की तिला तयार करण्याचे त्याने ठरवले होते. अजून ती बुजरी आहे, पंखांत दम नाही आणि आताच तिला जर सोडले तर कदाचित ती येणारही नाही. हा विचार येताच तो चमकला. कपाटाचे दार उघडून त्याने हळूच आत पाहिले. चंद्रावर आत होती. तो पदमजीकडे वळला. बराय रे बराय, तुझी मिजाज बघतो एक दिवस, तो म्हणाला. पण 24 बोट बाळूला राहावे ना. तो जणू आपलाच अपमान झाल्याप्रमाणे तो उठला व त्याने उगाचच मुठभर कण्या
समोर फेकल्या. अरे यार, थांब थोडे दिवस, तो म्हणाला. मी कोल्हापूरहून असा मस्त नर आणतो या दिवाळीला की तू पटका गहाण ठेवशील तुझा. तू आणणार होय? खो खो हसत पदमजी म्हणाला. गेली 4 वर्ष तुझं तोंड असंच फुकट वितय. बघ तरी बघ, गेल्या पाडव्याला खाटी खोकला की 20 रुपये तुझ्या चिनी नराला. तसं होणार बघ तुझं. तुझा हिरवा पटकाच लावतो बघ निशाण म्हणून देवळावर. चिडून 24 बोट म्हणाला. तो चिडला की त्याचे तोंड उघडे राहत नसे व खालचा ओठ वळून गोगलगाई सारखा दिसे. या गेल्या शर्यतीच्या उल्लेखाने तर पदमजी समाधानाने हसला. पाडव्याला जेथे जत्रा होत असे त्यावेळी गौशा खाटकाने करंडीतून एक कबूतर काढले व हाय काय कोणाची जोडी असे ऐटीत विचारले. पदमजीने त्या कबुतराचा अंदाज घेतला. जातिवंत पण अमाप खाण्याने तुंद पोचलेले हे कबूतर 1-2 तासांतच शेण टाकणार. त्याने आपले एक क्षुद्र दिसणारे मळकट कबूतर आणवले. 1.25 तासात खाटकाचा नर खाली उतरला. त्यावेळी त्याने मोजलेल्या शिव्या नगाऱ्याच्या आवाजावर चढून साऱ्या गल्लीभर पसरल्या होत्या. अजून भरतोय पैसे गौशा, पदमजी उद्गारला. 24 बोट बाळू एकदम सण्याजवळ आला व त्याने त्याच्या पाठीत थाप मारली. अरे होय की सण्या, तुझी ती चंद्रावळ का उडवीत नाहीस? भारी माजलाय हा पदमजी. होऊन जाऊ दे एकदा. चंद्रावळ? आश्चर्याने सण्णा म्हणाला. हो रे, छा, महिना तर झाला तिला उतरून, अजून हिडली नाही. अरे हिडलं गेलं मसनात. उडव, जाऊ दे. मी सांगतो पाखरू अस्सल आहे. अजून बच्चा आहे चंद्रावळ, गुळमुळत सण्या म्हणाला. पण त्याला ही कल्पना आता आवडली. पाहू तरी काय होते ते. तिच्या साध्या उडण्यातही घरंदाज जाणीव होती. कुणास ठाऊक टिकेल सुद्धा, नाहीतर नाही, तुझी माझी बला. पण नंतर मात्र त्याच्या मनात निर्माण झालेली आशा थोडा वेळ फुरफुरून निश्चित पडली व तो म्हणाला. छा, नको बा, सोडते. पण 24 बोट बाळू आता पेटला होता. त्याने पायातील सैल बूट लाथ झाडून गटारात टाकले. हात घालून त्याने चंद्रावळीला उचलले व तिला पुढे धरून पाय रुंद करून तो पदमजी समोर उभा राहिला. लाव याला जोडी, आकसाने तो म्हणाला. जाऊ द्या एकदा, होऊन जाऊ द्या एकदा. पदमजीने चंद्रावळीकडे पाहिले सुद्धा नाही. सोड रे, काय ढुंगणाखाली पैसा झालाय होय? असल्या खुडूक पारवाळाबरोबर काय जोड लावणार तुझं डोकं तुझं? त्याने बोलताना चंद्रावळीकडे सहज अंगठा उडवला. पण मध्येच अंगठा कापल्याप्रमाणे तो चमकला व त्याचे डोळे बारीक झाले. अर तिच्या नवीन दिसतंय हे, बघू बघू. सण्याने चटकन उडी मारली व त्याने चंद्रावळीचा कब्जा घेतला व तो खाण्याकडे आला. दुसऱ्याचा हात लागायचा नाही चंद्रावळीला. पाठमोराच तो म्हणाला. का कुणास ठाऊक त्याला एकदम बिरादार पाटलाची आठवण झाली. त्यानेही तसेच म्हटले होते. सण्याची जुनी जखम जागी झाली आणि इतका वेळ दडपलेली विषण्णता कोंबड्यावर एकदम पडणाऱ्या हाऱ्याप्रमाणे त्याच्या मनावर उतरली. पदमजीचा चेहरा उजळला. त्याने मोठ्या काळजीपूर्वक मलमल सदऱ्याचे खिसे चाचपून एक विडी काढली. 24 बोट बाळूच्या
चेहऱ्यावर विजय दिसला व पुन्हा पंखे वर करून तो कट्ट्यावर बसला व पुटपुटला, बरी जिरली साल्याची. कारण पदमजीने स्वतःची विडी काढली की बेट्याने काहीतरी हेरले आहे हे सारेजण ओळखत. बाळ्या, ते पारवाळ बच्चा आहे, कशाला झुंजतोस फुकट, तो म्हणाला. 24 बोट बाळूचे मन फिसकारले. तो पुढं पुढं मी मागं मागं चा अमर्याद आत्मविश्वास त्याच्या कमळासारख्या शरीरात भरून राहिला. त्याची पावले जमिनीवर ठरेनात. 50 टिकल्या मोजल्या आहेत तिच्यासाठी. घणाघण एड्या आहेस कुठं, छाती फुगवून तो म्हणाला व किंचित हसणाऱ्या सण्याला त्याने डोळा घातला. अख्ख्या जिल्ह्यात जात नाही असली. बेनवाडी इनामदाराच्या बंगल्यातला आहे ते. बोल की, आता का गोंगट घालून बसलाच कुंठत. पदमजी काही बोलला नाही. बाळूची त्याची जान 10-12 वर्षे तरी होती. तो काय टरकणार त्याच्या थापेने. तो सन्याकडे वळून म्हणाला, सन्या, चल, मी 2 रुपये काढतो. टाक देऊन मला ते टोपेल पिल्लू. 2 रुपये? फर्र. आपल्या भाषणाचा काहीच परिणाम झाला नाहीसे पाहून 24 बोट चिडून म्हणाला, 2 रुपये? 2 रुपये टाक तुझ्या म्हशी बोडण्यासाठी. पदमजीच्या चेहऱ्यावर आता एकदम ईर्षेची झळक चमकली. एक कुत्सित गर्वाचे हास्य दिसले. त्याने विडी फेकून दिली व तो म्हणाला, अच्छा बाळू, बोल, तुझी काय भूक आहे. 24 बोट बाळू वाळलेल्या दोडक्यासारखा आकसला. पदमजी ताबडतोब तयार होईल अशी त्याची कल्पना नव्हती, पण आता माघार शक्य नव्हती. त्याने हळूच खिसा चाचपून पाहिला. त्यात 3 रुपये होते. 24 बोटचा एक भाऊ कोल्हापूरला होता. ज्या ज्यावेळी पैशाची किरकोळ गरज लागत असे त्यावेळी, मी फार आजारी आहे, तुझ्याकडे 15 दिवस येतो असे बाळू पत्र पाठवत असे. तो भाऊ घाईघाई करून तो भाऊ घाईघाई करून 10-5 रुपये पाठवून तेथेच औषध घे असे लिहून दादाबाबा करत असे. या खेपेला त्याच्याकडून 5 रुपये आले होते व त्यापैकी 3 रुपयांचा पदर राहिला होता. 3 रुपये? तो थोड्या डळमळीत चेहऱ्यानेच म्हणाला. 3? पदमजी हसला. कलंगी कुत्र, कलंगी शेपूट. सन्याने कनवटीचे 8 आण्याचे नाणे टाकले. गंजुडा बाबू एकदम जागा झाल्यासारखा दिसला. त्याने 3 रुपयाला आपली घागर गहाण ठेवली होती. त्यातील 1 रुपया त्याने 24 बोटाकडे फेकला व पुन्हा गोठल्याप्रमाणे लाल डोळ्यांच्या खिडक्या तेवढ्या उघड्या ठेवून तो गप्प झाला. 5 रुपयाखाली खाना उघडणार नाही, मान हलवत पदमजी म्हणाला. एव्हाना 4-5 पोरेटोरे जमली होती. गावठी शाळा आता गच्च भरली होती, पण आज सारे शांत होते. त्यांना गणित घालून मास्तर उन्हात आले होते. मास्तर नव्हे, गुरुजी. दुधी भोपळ्याला खादी कोट अडकवल्याप्रमाणे ते दिसत. त्यांना कुणी मास्तर म्हटलेले खपत नसे. जर कुणा पोराने चुकून मास्तर म्हटले तर किल्ल्यांच्या जुडव्याने ते मारीत. काय रे सन्या, काय चाललंय चक्कापंजा? गुरुजींनी विचारले. सन्या खजील होऊन हसला. चालायचंच मास्तर, आमची परीक्षा हीच. 8 आणे कमी पडतात बघा. 1 पै जास्त नाही. देताय का? मी परत देईन, देवास शपथ. गुरुजींनी आतापर्यंत 1.5-2 रुपये घालवले होते, पण त्या अटीतटीच्या वातावरणाचा
त्यांच्या मनावर परिणाम झाला व ते अस्वस्थ झाले. त्यांनी हळूच शाळेत पाहिले. छट, आपण नाही बुवा जुगार खेळणार, ते म्हणाले. पण तुला उसने देतो बघ, 8 आणे. पण येत्या शनिवारी पैनपै परत आली पाहिजे, सांगून ठेवतो. गुरुजींनी प्रथम साऱ्यांचे पैसे गोळा केले व ते खिशात घालून मग काळजीपूर्वक घडी केलेली 5ची नोट त्यांनी 24 बोटकडे दिली. बाळूच्या खिशात बोकाचा 1 पैसा होता. त्यात त्याने नोटेची सुरळी घातली व पदमजी पुढे नाचवली. चल रे, 5 रुपये तर 5 रुपये, 1 पैसा देवाला. आजूबाजूची पोरे बरीच जमली व ठिकठिकाणी टेकू लागली. त्यातच पदमजीच्या शेजारच्या धोंड्या होता. त्याला पदमजीने बोलवताच फाकलेल्या तोंडाने तो पुढे आला. जा रे, माझा सब्जी नर घेऊन ये, पदमजी म्हणाला. आणि बघ, जर तुझ्याकडून निसटला बिसटला तर कुल्लेच कापीन. सारी पोरे एकदम खिदळली. पदमजीचा एक जुना विनोद होता. तो 24 बोट बाळूला म्हणाला, आता बोंबलतोस बघ हं, गेले तुझे 3 रुपये खड्ड्यात. थोड्या वेळानं धोंड्या परत आला. गल्लीतल्या पोरांचे एक नवीन लटांबर त्याच्याबरोबर लोंबत आले होते. पदमजीने सब्जी नर हातात घेतला आणि उदंड छातीने सण्यासमोर धरला. सण्याचा चेहरा पोतेरे मारल्याप्रमाणे सपशेल दुळखाऊ झाला. त्या फणसासारख्या भरगच्च पुष्ट कबुतराला पाहिल्यावर त्याचा उत्साहच मेला. हिरवट किरमिजी रंगाची झाक असलेल्या त्या मस्तावलेल्या नराबरोबर नाजूक कापडावर कशिदा काढल्यासारखी दिसणारी चंद्रावर काय टिकणार. त्या नराच्या निव्वळ मान वळवण्यात सुद्धा सरदारी रुबाब होता, सामर्थ्याची गुर्मी होती. सण्याचे मन नकळत अभिमानाने हेव्याने भारले व कौतुकाने त्याने वाकडे बोट त्याच्या पुढे केले. तोच त्याने टच दिशी अणकुचीदार टोच हाडावर हांडी. किंचित कळवळून सण्याने हात मागे घेतला. च्या, तालेवरच आहे की पाखरू, तो म्हणाला. तोपर्यंत पदमजीने नराच्या पंखाचा दोरा सोडला होता व त्याचे पंख तो हाताने पंख्याप्रमाणे फरफरवीत होता. किती फेकी रे सण्या, 2, 4. सण्या विचारात पडला. त्याला चंद्रावळीच्या झेपीचा काहीच अंदाज नव्हता. ती चढेल का 2 फेकीत, कपाळाला आठ्याच घालत तो म्हणाला, असू द्या 4. पदमजीने शांतपणे पुन्हा दोर गुंडाळायला सुरुवात केली. उत्सुकतेने रसरशीत भरलेल्या पोरांचे चेहरे उतरले. गंजुड्या बाबूने उपरणे जास्तच आवडून घेतले व आडवे होण्याची तो तयारी करू लागला. म्हणे 4. पदमजीची पाखरं 2 फेकी पुढे जात नाहीत. पदमजी म्हणाला, बरं आहे, 2 तर 2 जाऊ दे. 24 बोट ओरडला. सण्या, तू कसला रे पोकळ. चिडून सण्याने मान हलवली. पोरे आता अगदी खुश झाली व देवळासमोर एक अजस्र दगडी खांब आडवा पडला होता, त्यावर बसली. पण उन्हाने खालचा दगड बाजू लागताच ती पटकन घराच्या कट्ट्यावर चढली. सण्याने चंद्रावळीला उचलून घेतले व दोरा सोडला. मध्येच एखादं दुसरे गोंधल्याप्रमाणे वाटणारे पांढरे पीस असलेले कोमल अंग त्याने प्रेमाने गालाला घासले. तिची गर्भपत्रासारखी कोळी मान इकडून तिकडे होत गेली आणि डोळे दाणेबंद व स्वच्छ गहिरे होते.
काय होणार कुणास ठाऊक. गौरी सण्या पुटपुटला, पण लगेच तो चरकला. जीभ भाजल्याप्रमाणे. गौरी. गौरीचे का नाव आले पटकन तोंडात. त्या दिवसानंतर त्याने ते नाव स्पष्ट उच्चारले नव्हते आणि आज इतक्या वर्षानंतर, गौरी कालच मेल्यानंतर, ते नाव भूताप्रमाणे उभे राहते आणि मनाभोवती वेटाळा घालते. सण्या घाबरा झाला. भाताच्या तट्ट्यात पांढरी पाखरे उडावीत त्याप्रमाणे भीतीचे विचार त्याच्यात उडू लागले. त्याच वेळी याच क्षणी गौरीची छाया का पडली. मघा बिरादार पाटलाचा आवाज त्याच्या घशातून उमटला. आता गौरीचे नाव ओठातून बाहेर पडले. त्याचे मन शंका कुशंकांनी गोळा झाले व चंद्रावळीला हातात धरून तो गपकन खाली बसला. एकदा त्याला वाटले, नको हे सारे. 5 रुपये द्यावेत आणि चंद्रावळीला परत कोनाड्यात ठेवावे, सुखी सुरक्षित आणि आपली. पण 24 बोट बाळूला दिल धरवेना. त्याने चंद्रावळीला जवळजवळ कुस्करलेच. सण्याने त्याचा हात झिडकारला व तो पुढे आला. मनात म्हणाला, चंद्रावळे, मी तुला सोडतो आहे खरं, पण काय होणार समजत नाही. तू जा, पण परत ये. तुझ्याशिवाय माझ्या खाण्याला शोभा नाही. परत ये चंद्रावळे. त्याने गळ्यातील ताईताला स्पर्श केला व तो तयार झाला. बरोबर 11:30 वाजता दोन्ही कबुतरे वर फेकली. चंद्रावळ हातातून निसटताच अंगातून सळक गेल्याप्रमाणे सरळ वर चढली. त्या क्षणी सुद्धा सण्याला वाटले आपले काळीज कापून वर फेकले. काय होणार कुणास ठाऊक. चंद्रावळीने जाताना पंख अंगाबरोबर दुमडून घेतले. फेकीचा जोर संपताच ती खाली येते की काय अशी त्याला भीती वाटली व त्याचे मन चिपट्या एवढे झाले. पण लगेच तिने तोल सावरला. एक गिर्रेबाज गिरकी घेऊन ती वर चढली. ती थोड्याच वेळात सब्जी नराच्या जोडीने तेजाने चमकू लागली. सण्याला अभिमानाने सूपभर लाह्यासारखे झाले. काहीही हो, चंद्रावळीने लाज राखली आणि जर त्याच्या मनाला त्या महत्वाकांक्षेने पुन्हा हलकेच स्पर्श केला, जर का ती सब्जी नरापेक्षा वरचढ ठरली, तर पद्मजीचे नाकच कापल्यासारखे होईल. बोडक्या बाया म्हणे. आजूबाजूला उत्कट स्तब्धता पसरली. काही वेळा गंधुड्या बाबूची जीभ बाहेर काढलेली खोकल्याची उबळ तिच्यावर केंबळ्यासारखी पडत होती. प्रत्येकाने कुणाला तरी कौल लावला होता. त्यांचे विविध आयुष्य त्या निळ्या जगजगीत पडद्यावर फिरणाऱ्या काळ्या पांढऱ्या ठिपक्यांत सामावले होते. कट्ट्यावरच्या सावलीत पद्मजीने फेटा पसरला व अंग पसरताच तो धोंड्याला म्हणाला, धोंड्या, आज जेवायला येत नाही म्हणून सांग घरी जा. आता सारे ताणलेल्या दोरीसारखे झाले. गल्लीभर रखरखीत ऊन पसरले व हालचाल कमी झाली. जीभ लांब काढून हाडे बसाबसा फुगवत असलेले एक कुत्रे आले व त्याने पाण्याच्या डबक्यात तोंड घातले. सण्याने एक दगड उचलला व त्यावर भिरकावला. त्याच्या पोळण्याची रखरखीत शांततेची एक लाट विरून गेली आणि आभाळाच्या निळ्या उग्रतेखाली गल्लीचा तुकडा धपापू लागला. वचा 2 घास खाण्यासाठी 24 बोट बाळू अनवाणीच घरी गेला. सण्णा मात्र त्या ठिपक्याकडे पाहत होता. उन्हाच्या झळाळीने डोळे ताणले की खाली पाहून तो डोळे दाबी. बाजूच्या घरात माणसे बोलत असावीत त्याप्रमाणे त्याच्या आठवणींच्या कोपऱ्यात चंद्रावळ, बिरादार पाटील, गौरी या व्यक्ती बोलत होत्या. त्यांचा आवाज त्याला सारखा डिवचत होता. दुसरीकडून चंद्रावळी विषयीच्या भीतीने त्याचे मन खिसल्यासारखे होत होते.
पदमजीने मान वर करून पाहिले तो धोंड्या अद्याप तेथेच होता. जाकी रेड्या, सांग जाकी मी जेवत नाही म्हणून. तो पुन्हा खेकसला. चेहरा वेडावाकडा करून धोंड्या उठला. त्याने बाकीच्या पोरांना खून केली व सारी कार्टी आडव्या भिंती आड पद्मजीला न दिसेल अशी बसून राहिली. उन्हाचे वस्त्र सैल पडल्याप्रमाणे वाटून धग कमी झाली व वाऱ्याची झुळूक एक दुसरी फेरी टाकू लागली. वास्तविक सुटायची वेळ आल्यामुळेच शाळेत एकच गोमगाला व्हायचा, पण सारी पोरे आत गुडचीप होती. कारण किल्ल्यांचा जुडगा घेऊन गुरुजी दारातच उभे होते. धोंड्या व त्यांचे मित्र आता रस्त्यातच आले आणि सण्या देखील कपाटाला टेकून उभा राहिला. पद्मजी उठला व आ करत त्याने खचून लांब जांभई दिली आणि डोळ्यावर हाताचा आडोसा घेऊन वर पाहिले. पण चंद्रावळीचा काळा पांढरा ठिपका पाहून त्याचा हात सट्ट दिसी खाली आला. गंजुड्या बाबूचा मात्र डोळा लागला नाही. सारखी पाठ खाजवत तो तसाच बसून होता. सण्या, देऊन टाक मला ती मादी, 5 रुपये देतो आहे तर बघ. समजावणीच्या स्वरात पद्मजी म्हणाला, पण सण्याचा आनंद शब्दांपलीकडचा होता. त्याचा पसरट ओबडधोबड काळ्या अळूच्या पानासारखा चेहरा ओलसर झाल्यासारखा दिसत होता. आता 5 तास झाले होते व चंद्रावळीने सब्जी नराबरोबर तितक्याच जोमाने नेट धरला होता. चंद्रावळ खाली येऊ दे, पद्मजी तिची बत्ताशानं दृष्ट काढतो. डोळे उघडत सण्या म्हणाला, बघ तिनं निंब घातला तुझ्या डोक्यात. धोंड्या व त्याच्या गोतावळीचा चेहरा साफ पडला. तर आडव्या गल्लीतील पोरांनी आताच आरडाओरड सुरू केली. जेवण करून एक झोप ताणून 24 बोट बाळूही आला होता व घाईत त्याच्या कोटाची बटणे वर खाली झाली होती. तोच त्याच्या तोंडून एक आरोळी बाहेर पडली व सगळीकडे शब्दांचा धुरळा उडाला. सब्जी नराचा आकार आता मोठा मोठा होत होता. थोड्या वेळाने त्याच्या गिरक्या इतक्या खाली आल्या की त्याच्या पोटाखालचा लालसर रंग उन्हात चमकू लागला. पायातली लाल अंगठी रक्ताच्या धाग्याप्रमाणे दिसली. शेवटी पंख आवळत आवळत वाऱ्याच्या झोतावर तरंगत तो देवळाच्या शिखरावर उतरला व मान किंचित वाकडी करून त्याने खाली पाहिले. पद्मजीने खिशातून 5ची नोट काढून 24 बोट बाळूच्या हातात खुपसली, पण त्याचे तिकडे लक्ष नव्हते. त्याचे ओठ ओरडून ओलेकिच्च झाले होते व डोळे निसटल्याप्रमाणे गरगर फिरत होते. पद्मजी, आण तुझा पटका, निशाण लावतो त्याचं. बोडक्या बाया काय, 75 रुपये मोजले मी टिचून त्या मादी करता, दंड थोपटत तो सांगत होता. सण्याने तर टुन्न दिशी उडीच मारली आणि आपला रुमाल उंच हवेत फेकला. तो तरंगत खाली येत असता विजेच्या तारांवर पडला व धोंड्या आणि त्याच्या मित्रांनी खूप टाळ्या पिटला. गेला तरी बेहतर अशा अर्थाने सण्याने मांडीवर थाप मारली आणि खाली दाणे वेचत असलेल्या बुद्रुक गुबगुबीत कबुतरांत तो
तो मोहरममध्ये वाघ नाचवतात तसा एका पायावर दणादण नाचू लागला. त्याने तोंडाने हलगीचा टिकीक गँगँग गँगँग टिकीक गँगँग असा आवाज सुरू केला व पद्मजीभोवती तो असा ओरडू लागला की त्याचे कान किटले. 2 पोरांनी तर गणेश चतुर्थीच्या शिळ्या फटाकड्या लावल्या. त्यापैकी 3 फुसुकल्या झाल्या तरी एक लाजत लाजत दमदिशी उडाली. या साऱ्या वेड्या आनंदाच्या काठावर गंजुडा बाबू गप्प बसला होता. त्याने आपली मांडही बदलली नाही. मग अंगणात येणे तर दूरच, आपणाला आणखी 1 रुपया मिळणार हे त्याला माहीत होते की नाही कोणास ठाऊक. कशाविषयीही एवढा आनंद दाखवू नये माणसाने असे त्याला वाटले. गावच्या सुखदुःखाशी संबंध नसलेल्या वेशीच्या दगडाप्रमाणे तो गप्प होता. आजूबाजूला उतू चाललेला गोंधळ त्याच्यापर्यंत येऊन त्याला ओला न करता जात होता. त्याच्या लालसर डोळ्यांत आनंदाचा कण नव्हता. विस्कटलेल्या चेहऱ्यावर सुखाचा हातही पुसला नव्हता. तोच काहीतरी झाले हे सारे तुटले. 24 बोट वाळूने कपाळावर हात मारला व वर उचललेला हात जीव गेल्याप्रमाणे मरगळून खाली पडला. पोरे देखील थोबाडीत मारल्याप्रमाणे गप्प झाली. सण्याचा मात्र धिंगाणा चालू होता. त्याला 24 बोट बाळूने पुढे ओढले व वर बोट दाखवले. वर तेजस्वी डोळे भाजणाऱ्या निळ्या रंगाच्या घुमट शुभ्र वस्त्र घुमट स्वच्छ निळ्या रंगाचा घुमट स्वच्छ चमकत होता. 1-2 ठिकाणी म्हातारीच्या केसाप्रमाणे विरळ ढगाचे फिसकारे चिकटले होते. जणू आपल्याजवळ काहीही लपवून ठेवण्याजोगे नाही असा अबोल शब्द त्या दिम्या विशाल डोळ्यात भरून राहिला होता. अगदी मध्यावर चंद्रावर तीक्ष्ण धारेच्या गतीने फिरत होती. त्या ढगांच्या जवळ येताच क्षणभर ती त्यांच्या पापणीआड लपत असे, पण लगेच तिची चांदणी पुन्हा चमकू लागे. साऱ्या आभाळाची दृष्टी जणू त्या नाजूक टिकलीवर खिळली होती. त्या अमर्याद विस्तारात एकाकी निर्भय डौलाने तरंगणाऱ्या चंद्रावळीकडे पाहून सण्याला वाळलेल्या गुंजेच्या शेंगेप्रमाणे मोकळे वाटू लागले आणि त्यातून गुंजाप्रमाणे शब्द ओघळले. बाळू चंद्रावळ म्हणजे रत्न आहे, रत्न. तो पदमजी. आणि मग त्याच्या ध्यानात आले की 24 बोट बाळू काहीतरी दाखवत आहे. त्याचे बाकीचे शब्द घशात घरघरले आणि चेहऱ्यावरचा आनंद आदल्या दिवशीचा असल्याप्रमाणे शिळा आंबलेला दिसू लागला. चंद्रावळीच्या भिंगरीसारख्या बिंबू भोवती खूप दूरवर तिच्यापेक्षा बराच मोठा काळा ठिपका गोल फिरू लागला होता. त्याच्या फेऱ्या अद्याप दूर होत्या, पण त्याच्या निशब्द निश्चल तरंगण्यात काहीतरी भीषण होते. सुरी फेकण्यापूर्वी हातात क्षणभर स्थिर धरावी त्याप्रमाणे त्या संत हालचालीत कोंडलेले क्रौर्य होते. तो काळा ठिपका पाहताच सण्याचे सारे अवसान गळाले. 24 बोट बाळूही मुकाट झाला. त्या साऱ्या शांततेवर इतर पोचट खवखराब कबुतरांच्या दुबळ्या पंखांची फडफड अगदी फरफऱ्याप्रमाणे वाटत होती.
ती टचाटच जमिनीवर टोची मारीत आणि चंद्रावळीसाठी टाकलेले चंद्रावळीला शोभून दिसणारे कुसुंब्याचे दाणे रांगोळीच्या टिकल्याप्रमाणे पुसून टाकीत. मध्येच गटाराच्या कडेला एखाद्या नराला गळा फुगवून शेपटी पिसारण्याची लहर येत असे. चोचीला चोच मिळे क्षणाचा आनंद व पुन्हा दाणे टिपणे. त्या निर्जीव पोटभरू पाण्यावर ती वर खाली होत आणि त्या डबक्यावर चांदणी चमकावी त्याप्रमाणे चंद्रावळीचे अद्याप निर्भय मिजाशी उडणे. काळ्या ठिपक्याची वर्तुळे लहान होऊ लागली. चंद्रावळीची चमकी कोठेही असली तरी त्या मध्यबिंदूभोवती ती काळी वर्तुळे फिरत इतका वेळ शांत तलावात कमळाच्या कळीप्रमाणे दिसणाऱ्या चंद्रावळीची कुलवंत डौलदार गती आता तडकल्यासारखी झाली व तिचे अंग किलकिल्ल्यासारखे होऊन इकडे तिकडे बेभान भरकटू लागले. तिच्या भीतीची जाणीव खालपर्यंत येऊन पोहोचली आणि 24 बोट बाळू तोंड हातात आवळून मटकन खाली बसला. आव आव चंद्रा हात वर करून लहान मुलाप्रमाणे जीव तोडून सण्या ओरडू लागला. पण 2-3दा ओरडल्यावर त्याचाही आवाज निराशेने विरल्यासारखा झाला. तो ओल्या चिंधी सारखा बाहेर पडला व फार तर दिव्याच्या खांबा इतका उंच जाऊन खाली पडला. गंजुड्या बाबूने बसल्या बसल्याच भुवया वर चढवून आभाळाकडे पाहिले पण तो हलला नाही. 2-4 पोरांना धक्का मारून पदमजी सण्याजवळ आला. ईर्षेचा उन्माद, विजयाची तहान, अपयशाचा मलिनपणा त्याच्या चेहऱ्यावरून धुवून गेला होता. स्वतःचेच पाखरू गोत्यात सापडल्याप्रमाणे त्याचा चेहरा कावराबावरा झाला. त्याने सण्याचा हात धरला व म्हटले, सण्या, लाखात पाखरू आहे ती मादी. घाल यापैकी 4-5 शिकाऱ्याच्या डोंबलावर. उडवत्या लेंढाराला. अरे चंद्रावळ, हातात दे माझ्या. 25 रुपये मोजतो बघ या बैठकीला. 25 रुपये गेले मसनात. सण्या ओरडला. चंद्रावळ परत येऊ दे. त्याने गबागबा 2 कबुतरे पकडली व सारी शक्ती ओढून वर फेकली. पण ती गबदूल फुगलेली पाखरे घरावर उडाली. 2 पुळचट सैल गिरक्या घेऊन खाली आली व देवळाच्या छपरावर बसून ऊर फुटल्याप्रमाणे धापू लागली. धोतीच्या थुंकत पदमजी म्हणाला, करा करा, कापून टाक कुत्र्यापुढे उकिरड्यावर. सण्याचा चेहरा अगदी रडकुंडीला आला. समोर चंद्रावळ आहे आणि आपणाला काहीच करता येत नाही या असहायतेने तर त्याचे मन सारखे मळमळू लागले. तो पदमजीकडे वळला व अगदी गयावया करू लागला. पदमना, तुझ्या पाया पडतो. मला तुझा एक नर दे, कोणताही दे, तो जाऊ दे. चंद्रावळ परत येईल रे या खाण्यात. मी 5 रुपये मोजतो. नंतर उत्तराची वाट न पाहता खुळ्यासारखा चेहरा करून तो वर पाहू लागला. पदमजीने त्याच्याकडे क्षणभर पाहिले व तो न बोलता निघून गेला. त्याने आपले एखादे कबूतर दिलेही असते. कदाचित ते बाणासारखे वर चढले असते. शिकाऱ्याचे लक्ष तिकडे जाऊन चंद्रावळ वाचली असती. राणीच्या डौलाने उतरली असती. कदाचित चंद्रावळीबरोबर ते सुद्धा मेले असते. पण आता काय उपयोग. आता फार उशीर झाला होता. शिकाऱ्याची छाया चंद्रावळीच्या रेशमी अंगावर जखमेसारखी पडली होती. शिकाऱ्याचे काट्यासारखे पंख आता चंद्रावळीजवळ आले. त्या काळ्या भीषण पार्श्वभूमीवर तिचा काळा पांढरा ठिपका क्षणभर उजळला व पाण्याने भरलेल्या डोळ्याप्रमाणे चमकला. नंतर एकदम उफाळून फुटल्याप्रमाणे
पांढऱ्या पिसांचा फुलोरा फुलला व शिळ्या हाराच्या पाकळ्यांप्रमाणे ओघळून नाहीसा झाला. आकाश आता स्वच्छ झाले होते. शिकाऱ्याची काळी छाया नाहीशी झाली आणि चंद्रावळही पुसून टाकल्याप्रमाणे दिसेनाशी झाली. इतका वेळ ताणलेली मने सैल पडली व कोलमडली. 24 बोट बाळूने एक विडी काढली व थरथरल्या हाताने तो ती पेटवण्याचा यत्न करू लागला. सैन्याने पाण्याच्या डबड्याला ठोकर दिली. हातात सापडेल ते कबूतर घेऊन देवळाच्या छपरावर फेकून दिले. त्या गडबडीत एक लहान पोर वायात आले. त्याच्या पाठीत त्याने असा रपाटा हाणला की ते चिरडल्याप्रमाणे तळमळले. त्याने खाण्याचे दार बंद करून खाना धाडदिशी खाली ढकलून दिला. त्यातून एक अंडे घरंगळले, खालच्या पायरीवर आपटास तडकले व त्यातून पिवळा पांढरा बलक चिकट तारेने बाहेर सरकू लागला. सैन्या कट्ट्यावर चढला व भिंतीकडे तोंड करून गुडघ्यात मान घालून बसला. पोरे कुजबुजत नाहीशी झाली. 24 बोट बाळू देखील दूर जाऊन एका घराच्या कट्ट्यावर बसला. गंजुडा बाबू हे सारे पाहत होता. त्याने पायावरचे उपरणे सोडले व जटा करा नांगरल्या व सैन्याजवळ येऊन कमरेवर हात ठेवून तो उभा राहिला. काय करावे हे बाबूला समजेना. त्याचे मन एखाद्या वारुळाप्रमाणे वळवळणाऱ्या मूक शब्दांनी भरले होते. आपण हाताखांद्यावर खेळवलेल्या या पोराचे नशीब असे शेणखाऊ कसे हे त्याला समजेना. त्याला वाटले या भाबड्या बैलाला कोणतं तरी शरीर भारून टाकणार, मन मारणार एखादं धुंद व्यसन असतं तर त्याला याचा विसर पडला असता. आपण त्याला ताईत देतानाच शिकवायला पाहिजे होते की बेट्या, कशातही जीव गुंतवू नको, तीळ मरशील फुकट. त्या चंद्रीपायी 2 दिवस जेवण सोडलं होतं त्यानं. आपण म्हटलं त्याला, अरे पायात घुंगरं बांधलेली आव्हाती ती नेहमी तळवारासारखं भटकायची. त्यावेळी सैन्याने काय म्हटले होते हे त्याला आठवले. तू आहेस गंजुडा, तुला काय समजतंय खेटर त्यात. ते शब्द आठवताच गंजुडा बाबूने खांदे उडवले आणि तो जाण्यासाठी वळला. आपण आहोच गंजुडा, काय समजतं त्यात आपल्याला, पण अर्थ आणि अनर्थ, त्याचा अर्थ आणि अनर्थ, पण काय समजतं त्यात आपल्याला, त्याचा अर्थ आणि अनर्थ. पण समोर पाय बांधून टाकलेल्या कोंबडीप्रमाणे पडलेल्या सैन्याचे दुःख मात्र त्याला समजत होते, मशालीसारखे स्पष्ट दिसत होते. पण या साऱ्या शब्दांच्या गोंधळात त्याचा पाय ठरेना. तो थोडा वेळ अस्थिर मनाने उभा राहिला. सारे विचार झाडून टाकल्याप्रमाणे त्याने हात झाडले व तो देवळाच्या गाभाऱ्यात गेला. तेथे थोड्या वेळाने मशाल विजून दुमसत राहावी त्याप्रमाणे त्याचा खोकला सुरू झाला व त्याची वाहत जाणारी जाळीदार उबळ गाभाऱ्याच्या अंधारातून जिभेसारखी बाहेर येऊ लागली. सैन्याच्या डोळ्यात मात्र शून्यता भरून राहिली व ते नारळाच्या भोकासारखे दिसू लागले. आपण आपल्या हाताने शिकाऱ्याला चंद्रावळीचा घास घातला. त्याच हाताने आपण तिचे सावरीच्या बोंडासारखे अंग अभिमानाने कौतुकाने कुरवाळले होते. एखादे घरटे सोडावे त्याप्रमाणे चंद्रावळ हातातून गेली, पण ती परत आली नाही. डोळ्यांसमोर पाहता पाहता ती नाहीशी झाली आणि आपण ते सारे उघड्या डोळ्यांनी पाहिले, एखाद्या जोखमारासारखे. आणि त्या शब्दाने त्याच्या जखमा वाहू लागल्या. गौरीभोवती टाकलेले प्रेमाचे वस्त्र जोखमार, दुधिया कबुतराप्रमाणे नाचणारे चंद्रावळीचे शिंपल्यासारखे पाय, त्यांच्या भोवतालचे घुंगूर, केवड्यासारखे तिचे अंग आणि त्यात दंश करणारा बिरादार
पाटलाचा काळा बूट, चाळणीसारखा चेहरा, दोन काळ्या पंखांवर भीतीने किलकिलणारी मुठी एवढी चंद्रावळ आणि शेवटी उधळलेली तिची पिसे, हे सारे धक्का बसलेल्या आकाश दिव्यातील चित्राप्रमाणे वेड्या गोंधळाने भिरभिरू लागले. या साऱ्यांची करवतीचे दात असलेली अत्यंत विषारी काळी ज्योत झाली. तिच्या धगीने उभे केलेले चीड, अभिमान, वयाची जाणीव हे सारे बांध नाहीसे झाले आणि सण्या एखाद्या लहान मुलाप्रमाणे अनिर्बंध निर्लज्जपणे खांदे हलवून मोठ्याने रडू लागला. कथा समाप्त.